रूपा तुका मने झाला. तुम्ही जर म्हणाल निर्गुणाचं सांगा तर निर्गुणाला काहीच नाही सांगायला, गुणही नाही वर्णही नाही. मग त्याचं सांगायचं काय तर त्याचे गुण सांगायचे आहे. मग गुण सांगायचे असताना त्याचं कुळ पवित्र आहे. कुळ पवित्र असं कसं आहे हो तर कुळ हे रघुकुळ आहे. त्याची रीत अशी आहे की प्राण गेला तर चालेल पण वचन न मोली बोलिले ते. जीव गेला तर गेला पण शब्द गेला नाही पाहिजे. जो का बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग त्याला संसार सोडण्याची गरज नाही, त्याला संन्यासी होण्याची गरज नाही. तो साधू आहे असं लक्षण या कुळाचं आहे. या कुळामध्ये अनेक राजे झाले. त्याचा दृष्टांत नाथबाबांनी हरिपाठात सुद्धा दिला. एक तास उरला खटवांग रायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. ज्याने एका घंट्याचं संधीचं सोनं केलं आणि राम म्हटल्यानंतर राम तत्वाला प्राप्त झाले. कोण? खटवांग राजा. त्याच जो कुळ रघुकुळ आहे त्याच कुळातला हा राजा आहे. त्यानंतर राजा हरिश्चंद्र ज्यांचं उदाहरण तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणातच दिलेलं आहे. थांबा, सध्या अभंगाच्या प्रथम चरणात या गोष्टीला हात घातला की हरिश्चंद्र राजांनी कसा शब्द दिला आणि त्या शब्दावरती जागे कसे राहिले. तुम्ही म्हणाल ताई आम्ही सुद्धा काही खोटे सौदे करत नाही, आम्ही सुद्धा शब्दाला जागतो. पण मला एक गोष्ट सांगा, स्वप्न पडल्यानंतर ते स्वप्न तुम्ही खरं समजता का हो? खरंच सांगा इथून. नाही. मग ते स्वप्न खरं समजणारा राजा म्हणजे सत्यवादी हरिश्चंद्र. आता सुद्धा आपल्याला बोलायचं असलं आपण म्हणतो काय सत्यवादी हरिश्चंद्र आहेस का? जो कधी वाणीने खोटा बोलला नाही तो राजा. ज्या राजाची चर्चा स्वर्गा लोकामध्ये चालली. इंद्र आपल्या गुरुला दान देत होता. एवढंच नाही बाकीच्या गंधर्वांना दान देऊ लागला. त्यावेळेला वशिष्ठ ऋषी बसलेले असताना वशिष्ठ ऋषी म्हणाले इंद्र काय इथं दान देतो? इथं दान देऊन पाप पुण्य काहीच होत नाही. कारण स्वर्गात कोणते कर्म बनत नाहीत, इथं कर्म बनत असतात. इथं कर्म करावे लागतात आणि मग पुण्य होतं आणि पुण्य झालं की मग स्वर्ग प्राप्त होतो. मी नाही माऊली सांगतात जै पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की खाली येतो आणि पुन्हा कर्म